वक्त के थपेड़ों से जो टूटा नहीं वो बन गया हीरा। वक्त के थपेड़ों से जो टूटा नहीं वो बन गया हीरा। 6 साल की मेहनत ने दिखाया अपना असली चेहरा। नमस्कार, मी अमित पाटील. वेलकम टू संकल्प एज्युकेशन्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म. आणि माझ्यासोबत आहे निखिल पडगन, जो रिसेंटली झालेल्या IDBIच्या ॲग्रिकल्चर असेट ऑफिसरमध्ये सिलेक्ट झालेला आहे. निखिल, खूप खूप अभिनंदन. थँक्यू सर. कसं वाटत आहे निखिल? सर, आनंद वाटत आहे की इतक्या वर्षानंतर प्रयत्न केल्यानंतर आज कुठेतरी आपलं सिलेक्शन झालंय, यश आपल्या हातात आलंय. सर्वप्रथम तर म्हणजे एक ह्या गोष्टीचा एक नक्कीच मला म्हणजे खूप जास्त आनंद वाटत आहे की छत्रपती संभाजीनगरच्या दरबारातून खाली हात नाही परत जात आहे. इस दरबार से कोई खाली हाथ नहीं लौट के जाता है. हाँ, प्रोवाइडेड की शेवटपर्यंत टिकून राहणं महत्वाचं आहे. ह्या सर्वात महत्वाचा विषय आहे की तुम्ही इथं प्रयत्न केल्यानंतर जर तुम्ही टिकून राहिले, यश अपयश हे जीवनात कमी जास्त होतच राहतं. कधी यशाच्या जवळून वापस परत जातं, कधी त्यासाठी निराश होऊन हे पूर्णपणे जमत नाही. येस, एक्झॅक्टली. आपण पहिले निखिल बद्दल जाणून घेऊयात. निखिल, तुझ्याबद्दल थोडीशी माहिती सांग. तुझं प्रॉपर गाव कुठलं आहे? मी प्रॉपर मंगरुळपीरचा आहे, वाशिम डिस्ट्रिक्ट मधला. वाशिम डिस्ट्रिक्ट मधनं हा. आणि स्कूलिंग ZP मध्ये झालेलं आहे, जिल्हा परिषद हायस्कूल. हा, ZPचा स्टुडंट आहे, लक्षात असू द्या. आणि BM कॉलेज मधनं बहुतेक तुझं 12वी झालेलं आहे. आता BM कॉलेजचं नाव ऐकल्याच्या नंतर त्याच्यावर थोडासा भडीमार होऊ शकतो. कारण की ते कशासाठी फेमस हे वाशिमच्या लोकांना माहितीच असेल. ठीक आहे. आणि त्यानंतर माझ्या मते रिसोड कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर इथनं तुम्ही ऍग्री पास आउट आहात. माझ्या मते 2018 साली तुमचं ऍग्रिकल्चर कम्प्लीट झालं. एकदा थोडंसं फॅमिली बॅकग्राऊंड बद्दलही सांगा. आई वडील काय करतात? सर, वडील एसटी मध्ये होते, तर आई टीचर होती पहिले. एसटी मध्ये पण म्हणजे जॉब कुठला होता? एसटी मध्ये कंडक्टर होते वडील, आणि आई टीचर होती. हा, अच्छा. आणि घरी अजून कोण कोण असतं तुमच्या? मला म्हणजे फॅमिलीमध्ये 3 बहिणी आहेत मोठ्या, आणि एक भाऊ आहे मोठा, जो की आता जॉबला लागलेला आहे. अच्छा, जॉबला लागलेला आहे. मग मला सांगा, तुम्ही तुमचं प्रिपरेशन 2019 साली 18च्या एंडला आणि 19 ह्या पद्धतीने स्टार्ट केलेलं आहे. आज पाहायला गेलं तर तुमच्या प्रिपरेशनला ऑलमोस्ट 6 वर्ष कंप्लीट झाले, राईट? हो सर. मग इतका मोठा जो संघर्ष होता, या केसमध्ये तुम्ही आतापर्यंत किती इंटरव्ह्यूज अपीअर केलेले आहेत हे एकदा आपल्या पुढच्या प्रिपरेशन करणाऱ्या स्टुडंट्सला एकदा व्यवस्थित सांगा. सर, या जेव्हापासून मी ही जर्नी स्टार्ट केली, त्या जर्नीमध्ये जवळपास सर माझा 6वा इंटरव्ह्यू होता, स्पेशली AFOचा. आणि ओव्हरऑल बँकिंगचा जर विचार केला तर माझा 9वा इंटरव्ह्यू आहे हा. बापरे. तर प्रत्येक वेळेला 1 मार्क, 1.5 मार्क, 0.96 बी गेलेलो, कधी 0.14 सुद्धा गेलेलो. आय थिंक 0.14 तू वेटिंगवर होता, स्केल 2 ला. नाही सर, AFOला, स्केल AFOलाच होता. AFOला. आणि AFOची वेटिंग शक्यतो क्लिअर होत नाही. त्यावेळेस झालं होतं सर, 0.12 पर्यंत क्लिअर झाली होती. माझा मित्रच झाला सिलेक्शन, आणि अनफॉर्च्युनेटली माझं राहून गेलं. परंतु हार मानली नाही. नक्की एवढं एक मनात होतं की जसं म्हणतात की तुमचा केलेला अभ्यास कधी वाया जात नाही, कुठं ना कुठं तुम्हाला त्या आयुष्यात कामा पडेल. परंतु या गोष्टी आता आज जे यश मी संपादन केलं, याचं क्रेडिट मी स्पेशली 3 लोकांना खास देईल. सर्वप्रथम म्हणजे समजा माझे आई वडील, माझी फॅमिली, माझा भावाचा यामध्ये खूप सिंहाचा वाटा आहे यामध्ये. त्यानंतर संकल्प एज्युकेशनचे टीचर फॅकल्टी, जेव्हा टीचर, त्याच्यानंतर आणि माझे मित्र, म्हणजे मित्र परिवारांना सुद्धा मला खूप सांभाळून घेतलेला आहे, म्हणजे खूप. आणि टीचर फॅकल्टीबद्दल तर बोलायचं झालं तर जेव्हा रिझल्ट आपले एवढ्या जवळून जातात तर माणसाचा कॉन्फिडन्स लेवल हा पूर्णपणे जमिनीच्या आतमध्ये चालला जातो की मी का माझ्यामध्ये होऊ शकत नाही, म्हणजे होऊ शकते की नाही होऊ शकत, हा एक स्वतः माणूस सेल्फ डाऊट करायला लागतो, सेल्फ डाऊट घ्यायला लागतो. परंतु त्या टायमाला जे एक मेंटली सपोर्ट, एक बूस्ट करायचं जे काम केलेलं आहे, हे संकल्प एज्युकेशन क्लासेसवाल्या सरांनी केलेलं आहे. आता रिसेंटली गोष्ट आहे, हा जे इंटरव्ह्यू होता AAOचा, मी फुल स्ट्रेसमध्ये होतो, कारण माझे आतापर्यंत जे AFOचे रिझल्ट जे गेले हे सर्व इंटरव्ह्यूमुळे गेले. माझा स्कोरिंग इंटरव्ह्यूला कधीच 11-12च्या वर गेलेला नाही आजपर्यंत. मी सरांना बोललो, आम्ही सरांना म्हटलं तुम्ही काही पण सांगा, तुम्ही जे म्हणसाल ते करायला तयार आहे, फक्त मला इंटरव्ह्यूला स्कोरिंग मला चांगली पाहिजे. तो सर म्हणला तू टेन्शन घेऊ नको, सर्वप्रथम तर टेन्शन सोड,
आणि एक्झाम आहे म्हणला, हारजीत होतच असते, तू फक्त इंटरव्ह्यू दे, बाकी बघून घेऊ पुढचं, नाही झालं तर मी सांगतोस तुला काय करायचं पुढे. तो ऍक्च्युली तसं नव्हतं झालं. मी त्याला म्हटलं होतं की तुला जेवढे जमतील तेवढ्या क्वेश्चनचे उत्तर प्रामाणिकपणे दे, जे जमत नाही त्याला नाही म्हणायचं. आणि शक्यतो IDBIचा जो हा इंटरव्ह्यू होता त्याच्या अगोदर तो आला होता मला भेटायला निखिल, आणि आम्हाला एक बऱ्यापैकी माहिती असते की IDBI मध्ये जे इंटरव्ह्यूज घेतले जातात ते खूप चिल मोडमध्ये घेतले जातात. माझ्या मते तुझा कितव्या नंबरचा पॅनल होता? सर 2 नंबरचा. 2 नंबरचा पॅनल होता. आणि त्याची तू पुढं खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगायला थोडंसं सांगतोस का तू? तू तिथं पॅनलमध्ये गेल्याच्या नंतर त्यांनी तुला ओळखलं होतं ते सांग. मी सर आता एक्झिक्युटिव्हचे जे आपलं जे प्रोसेस झाली होती ना, आपलं एक्झिक्युटिव्ह आणि सेल्स ऑपरेशनच्या जागा आल्या त्या ESOच्या, आपल्या IDBIच्या. मी तिथं 2 जानेवारीला यायला गेलो होतो. म्हणजे स्केल 2चा पेपर पण दिला होता मी, परंतु अनफॉर्च्युनेटली माझा स्केल 2चा रिझल्ट गेला. त्याच्यानंतर मी नागपूरला गेलो इंटरव्ह्यूला एक्झिक्युटिव्हच्या. तर एक्झिक्युटिव्हच्या इंटरव्ह्यूला गेलो तर मला ते पॅनल मेंबरने असं तसं विचारलं, म्हणजे काय केलं हे ती जर्नी विचारली. तर सांगितलं त्यांना. अनफॉर्च्युनेटली माझा IDBI एक्झिक्युटिव्ह वेटिंगवर पडला. अच्छा. एक्झिक्युटिव्ह वेटिंगला पडला. आणि आता EOच्या इंटरव्ह्यूला जेव्हा गेलो तर सर त्यांनी जे म्हणजे असं म्हटलं ना, मी म्हटलो मी आय कम इन सर, तर त्यांनी मला बोलवलं. म्हणजे ते बघितल्याच म्हणला, अरे निखिल म्हणला तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटते. हा म्हटलं सर तुम्ही बघितलेलं, मी आता आलो होतो म्हटलं IDBI एक्झिक्युटिव्हच्या इंटरव्ह्यूला. म्हटलं सर म्हणले अरे झालं नाही का सिलेक्शन? म्हटलं नाही सर, म्हणलं तो वेटिंगवर पडलेला आहे. अच्छा, मग म्हणजे एक म्हणजे तिथला एक इंटरव्ह्यूचा एक एक्सपिरियन्स म्हणजे थोडासा जरा वेगळा होता. पण तिथं पण थोडं फोबिया होताच, की जेव्हा समजा तुमचं एज वाढल्यानंतर एक माणसाला एक टेन्शन येते की नाही मला जॉब पाहिजेच. सरांनी फक्त एक वाक्य बोलले होते सर, अमित पाटील सरांनी मला एवढं म्हणलं होतं, तुला इंटरव्ह्यूला अरे म्हणलं तू काही ना काही तर बोलशील, तू एवढा का टेन्शन घ्यायला, तुला सगळे जे क्वेश्चन येतील असं नाही ना, तू काही तर बोलशील. तुला 10 मधले त्यांनी 2-4 क्वेश्चन उत्तर दिले, नाही आले तुला, तू सॉरी बोलला ठीक आहे, काय मार्क थोडीच कट करतील. बस डोक्यात एवढं होतं. आठवलं म्हटलं सर बोलले जे होईल ते होईल, बघून घेऊ. एवढं सारं म्हणलं. ऍक्च्युली काय असतं की हे जे फोबिया असतो, काय होतं एकदा खूप सारे इंटरव्ह्यूज मध्ये फेल्युअर आल्याच्या नंतर मी बी असं कुठं बॅकग्राऊंडला वाटायला लागतं की आपण कुठं कमी पडत आहोत का. नॉलेज बेसमध्ये स्टुडंट कधीच कमी नसतात, त्यांना एक थोड्याशा कॉन्फिडन्सची गरज असते. तोच देण्याचा मी प्रयत्न केला छोटासा, मी माझ्या टीमनं. म्हणजे तुझी आहे तूच पशी परी तू जागा चुकलाशी, अशातला प्रकारे ते सगळं त्यांच्या सर्व स्टुडंट्समध्ये असतं. ते फक्त दाखवून देण्याची त्यांना एक आवश्यकता असते. एक छोटंसं माझ्या परीने मी माझं जे काही काम आहे ते केलेलं आहे. बरं ठीक आहे निखिल, मला एक सांगा, ह्या प्रिपरेशन फेजमध्ये काही चढ उतार आले असतील तर ह्या फेजमध्ये एवढे 6 वर्ष राहत असताना मग बाहेरच्या शहरात राहणं, तो खर्च कसं मॅनेज केलं तुम्ही? सर इथं सर्वप्रथम मी माझ्यामध्ये म्हणजे मला जे खर्चाचा म्हणजे जेवढाही पैसा आहे ना, माझ्या भावानं खूप मला हे केलेलं आहे. भाऊ असं म्हणा की माझा तो बॅकबोन असल्यासारखा आहे, की भाऊ म्हणजे एवढा सपोर्टिव्ह मध्ये होता. त्याचं फक्त एक म्हणणं होतं, तू तयारी कर, वेळ लागला तरी चालेल, तू FO होय. पण अनफॉर्च्युनेटली आज FO होता. आता FOचा रिझल्ट तर बाकी आहे 1 एप्रिलला, आता यावेळेस होऊन जाईल. भावानं सपोर्ट केला, टीचर स्टाफनं खूप सपोर्ट केला, मित्रांना सपोर्ट केला. म्हणजे मित्र जर एखादं म्हणते ना कोणी की एखाद्या गोष्टीच्या बाबतीत नशीब काढला, तसं नशीब माझं आहे माझ्या मित्रांच्या तुम्ही बाबतीत. पाहू शकता इथं सेलिब्रेशनच्या वेळेस त्याची किती मोठी गँग इथं अवेलेबल होती पहा. जवळपास 40-50 पोरं आरामात असतील निखिल, बरोबर? हो सर. हा, तर हे खरी कमाई असते अशा मुलांची. ठीक आहे. तर त्याच्या पूर्ण ह्या यशामध्ये मित्रांचाही सपोर्ट त्याला होता बऱ्यापैकी. फायनान्शियली कुठेही जरी कमी पडलं तर त्याने नाव घेऊ इच्छितो का तू? हा, सागर सरच आहे. सागर सर जे आहेत ना आमचे, FO लागले होते तर आता म्हणजे बँक ऑफ बडोदाला लागले होते, ते आता आपल्या याला आहेत बुलढाण्याला. सरांनी मला कधी फक्त एक फोन, हा सर पैसे पाहिजे. सरांनी आजपर्यंत विचारलं नाही कशासाठी पाहिजे, तू फक्त अमाऊंट सांग. हे बघा असे गोष्टी असतात की या स्ट्रगल फेजमध्ये तुम्हाला तुमचे मित्रही बऱ्यापैकी साथ देत असतात. बरं, इंटरव्ह्यूला तू जेव्हा आपल्याकडे आला होता तर तुला प्रशांत सर, सुहास सर, समीर सर यांनी इंटरव्ह्यूज घेतले होते तुझे, राईट?
हो नवनाथ खाडे सर सुद्धा होते, हो राईट? हो. तर इथं जे मॉक इंटरव्ह्यू झाला त्याचा काय फायदा तुला तिथे ऍक्च्युअली मॉक मध्ये झाला, तर तेवढं सांगशील का? सर इथं जेव्हा आलो ना, इथं संकल्पला स्पेशली इंटरव्ह्यू आहे ना, मिनिमम अर्धा घंटा चालते इंटरव्ह्यू अर्धा घंटा इंटरव्ह्यूमध्ये पूर्ण तुमचे काय लूपहोल्स आहेत पूर्ण म्हणजे नोटीस ते करून घेतात टीचिंग स्टाफ. आपल्याला कळत नाही की आपण आपल्याला वाटतं हा आपण ठीक आहे आपण योग्य बोलायलो, परंतु जे लूपहोल्स छोटे छोटे पॉईंट्स असतात हे पूर्ण नोट केल्यानंतर मिनिमम अर्धा घंटा इंटरव्ह्यू घेतात ते, आणि अर्धा घंटा इंटरव्ह्यू घेतल्यानंतर मग पुन्हा तुम्हाला रेक्टिफाय करायचं हे करतात, ते पूर्ण व्यवस्थित सांगतात. नाही, बट याचा तुला फायदा झाला का तिथे ऍक्च्युअल मध्ये, हो ना ते सर. सांग जरा. हा तर मग तेच बोलतोय ना की म्हणजे मला जे पहिले आतापर्यंत माझं जे रिझल्ट जात होते इंटरव्ह्यू मध्ये, मला इंटरव्ह्यूला स्कोरिंग कमी येत होता, हे होत होता. मी रिसेंटली इंटरव्ह्यू दिला, सरांकडे दिला, सरांनी जे मला सांगितलं की बा असं नाही असं बोलशील तसं, म्हणजे थोडंफार तुझं हे चुकतंय ते चुकतंय, त्याचा फायदा सर मला जे आता मला म्हणजे स्वतःला रिअलाइज झालं की हा मी ही मिस्टेक केल्या. जे सर मला म्हणजे जे सर सांगू लागले मला, म्हणजे सांगत होते हा हा बरोबर, मला आठवत होतं की हा मी मागच्या वेळी जेवढे इंटरव्ह्यू दिले त्याच्यात माझ्या ह्या मिस्टेक झालेल्या आहेत. परंतु जेव्हा सरांनी मला सांगितलं की तुझे जसं की तू मागाशी बोललास की तुला शेवटी एका इंटरव्ह्यू मेंबरने येऊन प्रेशराईज केलं, त्यावेळेस काय बोलायचं असतं हे तुला रिकॉल झालं अचानक? हा, ते म्हणजे पॅनल मेंबरने थोडं प्रेशराईज करायचा प्रयत्न केला होता, परंतु सरांनी सांगितलं की बा तशा प्रकारचे क्वेश्चन कसे टॅकल करायचे किंवा प्रेशर कसं टॅकल करायचं, यासाठी सुद्धा म्हणजे सरांनी मला एक क्वेश्चन, आतापर्यंत कसं होत होतं मी इंटरव्ह्यूला द्यायचो, जेव्हा समजा एखादा पॅनल मेंबर प्रेशर क्रिएट करायचा तर थोडं एक फोबिया येऊन सॉरी म्हणून द्यायचो. परंतु यावेळेस कसं झालं, सरांनी प्रशांत सरांनी जेव्हा इंटरव्ह्यू घेतला ना त्यावेळेला एक सांगितलं सरांनी, अरे निखिल म्हणला असे क्वेश्चन येत असतात तर तू त्या टायमाला एक तर थोडा स्माइल देऊन आन्सर दे. त्यांना जेन्युअनली हे चेक करायचं असते की तुम्ही प्रेशर हँडल करू शकता की नाही करू शकत. बँक म्हणल्यानंतरचा प्रेशर तर ऑब्व्हियसली असणारच राहते. तर ते एक मला फायदा झाला तिथं, आणि सरांनी म्हणजे जे सांगितलं मला थोडंसं किंवा जे लूपहोल्स होते ते यावेळेस मी पूर्णपणे अवॉइड केले. जे माझ्या पहिल्या ज्या चुका झाल्या होत्या ते यावेळेस सर एक म्हणजे इंटरव्ह्यू देऊन मला खूप फायदा झाला यावेळेसचा. आणि आज जे त्याचा काय रिझल्ट आला हे तर तुमच्या पुढे आहेच. आता वेटिंगला त्याचा एएफओ सुद्धा आहे, म्हणजे 1 एप्रिलला त्यांनी इंटरव्ह्यू दिलेला आहे एएफओचा. ह्यावेळेसही त्याचं सिलेक्शन होईल, कारण की आता हा इंटरव्ह्यू शूट करण्याच्या अगोदर त्याच्या मनात एकच खंत होती, सर हे सिलेक्शन झालं पण मजा वाटत नाही, कारण की ज्या गोष्टीसाठी 6 वर्षांची वाट पाहिलेली ती पोस्ट माझ्याकडे नाही सर आता. तर त्या गोष्टीसाठी तुला ऑल द बेस्ट आहेच आमच्यातर्फे. हो सर. बरं, आता एवढंच सांग फक्त सर ते शेवटी, की अशा कुठल्या चुका आहेत ज्या तू केल्यामुळं तुझं सिलेक्शन लांबलं, ज्या अपकमिंग एस्पायरंट्सने जर अवॉइड केल्या तर त्यांचं सिलेक्शन लवकर होऊ शकतं? तू काही सल्ला देऊ इच्छितो अशा विद्यार्थ्यांसाठी? सर्वप्रथम तर मी मुलांना हे सांगाल की तुम्ही जेव्हा पण इंटरव्ह्यूला जाता तर तुम्ही मॉक इंटरव्ह्यू द्यायला पाहिजे. कधी पण जे आपले बोलण्याची प्रॅक्टिस असते किंवा एक जे आपले एक्सपिरियन्स होल्डर जे टीचिंग स्टाफ असते, आपल्याला वाटतं की आपण हा ठीक आहे आपण इंटरव्ह्यू व्यवस्थित देत आहोत, आपण व्यवस्थित बोलत आहोत, परंतु जसं म्हणतात ना की शिष्याले त्याचा गुरु मोठा करते, तसा रोल कुठेतरी हा मॉक इंटरव्ह्यूमध्ये प्ले होतो. की तुम्ही काय चुकता, तुमचं काय चुकत आहे हे आपल्याला कळत नाही, किंवा आपले मित्रांना थोडंफार येते लक्षात, पण एवढं येत नाही. कारण जे आपले गुरु असते ते गुरुच असते शेवटी. ते त्यांना एकदम प्रॉपर कळते की कारण एक्सपिरियन्स नॉलेज असते, त्यांना कळते की मुलांची कुठं मिस्टेक होत आहे, काय होत आहे. बऱ्याच वेळा असं झालंय, मी याच्या पहिले जेन्युअनली एक झालं सांगायचं म्हणजे तर मी याच्या पहिले मॉक दिले नव्हते. दिले पण असं दिले होते, पण एवढं काय असं सिरियसली दिले नव्हते. परंतु यावेळेस एक होतं की रिझल्ट पाहिजे. यावेळेस आलो, आम्ही सरांना म्हणलो, सर तुम्ही जे म्हणसाल ते करतो, माझा मॉक घ्या, तुम्ही जे बोलसाल ते करतो, मला फक्त इंटरव्ह्यूला स्कोरिंग पाहिजे. म्हणले सर, म्हणले ठीक आहे. सरांनी इंटरव्ह्यू घेतला, त्याच्यावेळेस सरांनी मला काही लूपहोल्स पॉईंट सांगितले. त्याच्यानंतर प्रशांत सरांनी घेतला इंटरव्ह्यू, प्रशांत सरांनी सांगितले. क्षितिज सरांना म्हणलो मला माझा इंटरव्ह्यू घ्या, इंग्लिशचे क्षितिज सर आहेत, त्यांनी सुद्धा माझा इंटरव्ह्यू घेतला. म्हणला ठीक आहे, म्हणला आता म्हणला तुला काहीच अडचण नाही. म्हणजे 3 मॉक झालेल्या कारणामुळे हो तुला एक थोडासा तो कॉन्फिडन्स तिथं भेटला असं. परंतु या गोष्टीचा आहे का म्हणजे एक आहे की मला फॅकल्टीनं असं नाही म्हणलं, अरे तू काय एकच एक इंटरव्ह्यू घेऊन यायला परत मला हे नाही म्हटलं. इथलं जे सरांनी जे आहे मला प्रत्येक वेळेला मोटिवेट करायचा प्रयत्न केला
मी मागच्या वेळेस असं अक्षरशः होतं, एफओ सोडून द्यायचा विचारावर होतो पूर्ण, की हा ठीक आहे, काय हरकत नाही, सोडून देतो. परंतु कसं झालं, प्रशांत सरांनी म्हटलं तू एक वेळेस ट्राय तर कर, परत एकदा ट्राय कर. एवढ्या वर्ष केलेला अभ्यास वाया थोडी जाणार आहे. काय होईल, आलं अपयश येईल. एवढं सारं अपयश बघितलेलं आहे त्याने, म्हणजे खूप जवळून गोष्टी गेलेल्या पाहिलेल्या आहे. जसं 2019 साली जी FCI ची ऍड आली होती, त्यामध्ये ईस्ट झोन मधनं त्याने फॉर्म भरला होता. तिथं तो वेटिंग होता, ती वेटिंग त्याची क्लिअर झाली नाही. माझ्या मते तो तेव्हाचा टाइम फेज आणि ह्या वर्षी दाट शक्यता FCI ची येण्याची, ऍड येण्याची. म्हणजे बघा, हा 2 FCI च्या ऍड मधला त्याचा तो प्रवास आहे. तर काही होईना त्याच्या हातामध्ये सध्याला जॉब आहे. घरच्यांना एक थोडासा फायनान्शियल सपोर्ट तो छान पद्धतीने तिथं करू शकतो. त्याची घरची परिस्थिती मी स्वतः त्याच्याबद्दल बोलून ऐकलेली आहे. हालाकीची, जोखमीची परिस्थिती. 3 एकर जमीन, ती पण आईच्या साईडनं आहे, वडिलांच्या साईडची नाही. तर ह्या सर्व परिस्थितीतनं खरंच तू स्ट्रगल करून हे जे काही यश मिळवलेलं आहे निखिल, तर ते वाखाणण्याजोगं आहे. तर आय होप सो की इथून पुढेही तू आयुष्यात कुठल्याच जर्नीमध्ये तुझा हा स्ट्रगल सोडू नकोस. कारण की प्रत्येक फेजवर स्ट्रगल आहेच. फक्त स्ट्रगलचा स्वरूप हा आयुष्यामध्ये बदलत जात असतो. जॉबला लागण्याच्या अगोदरचे स्ट्रगल्स वेगळे असतात, जॉब लागल्यानंतरचे स्ट्रगल्स वेगळे असतात. तर वही चलती का नाम जिंदगी आहे, इस नोट के ऊपर आपण इथे थांबूयात. आणि सरते शेवटी तुला भावी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. येणाऱ्या FCI ला चांगल्या पद्धतीने टार्गेट करा. त्यानंतर जर आता AO जेवढे काही आहात त्यांनी जर छान पद्धतीने जर काम केलं, तर देअर माइट बी अ चान्स की IDBI पुढच्या वेळेस सुद्धा AO ची, ॲग्रिकल्चर असेट ऑफिसरची पोस्ट परत एकदा काढू शकतं. तर ह्या सर्व गोष्टी आहेत. तर तू तुझ्या घरच्यांचं, तुझ्या मित्रांचं ज्यांनी तुला सपोर्ट केलेला आहे, या सगळ्यांचा तुझ्या यशामध्ये वाटा आहे. तर सर्वांचं एकदा पुनश्च एकदम अभिनंदन. थँक्यू सो मच. थँक्यू सर.